महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत। तसेच महाराष्ट्राला अतिशय प्राचीन मंदिरांच्या इतिहासांचा वारसा देखील लाभलेला आहे। तसेच विज्ञान युगात मानवाने खूप प्रगती केली आहे, त्याचबरोबर प्राचीन मंदिरांसोबत आता नवीन बांधकाम मंदिरे आपल्या सौंदर्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करतात। महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात मंदिरे आहेत, तसेच त्या मंदिरांना आख्यायिका देखील आहेत। काही मंदिरे प्राचीन असून देखील भक्कमपणे उभी आहेत, तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे। नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचं यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र नैसर्गिक पर्यटकांचा अनमोल ठेवा लाभलेला आहे। तसेच आज माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्राचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ पोकरबाव मंदिर। अनेक लोक गणेश उत्सव दरम्यान या ठिकाणच्या गणपतीचे दर्शन घेतात। त्या मंदिराचा इतिहास आज आपण पाहणार आहोत। कोकणमध्ये असलेल्या पोकरबाव मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करते। पोकरबाव मंदिर हे दाभोळे गावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर स्थापित आहे। तसेच या मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो। तसेच या मंदिराच्या शेजारीच एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे व हा जिवंत झरा या डोंगराच्या खालूनच वाहतो। तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला होता व यातूनच पाण्याचा झरा वाहू लागला। या पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर असे टुमदार गणपती बाप्पाचे मंदिर पोकरबाव गणेश मंदिर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध झालेले आहे। हे मंदिर श्री गणेश यांना समर्पित आहे। तसे आसनावर स्थापित ही श्री गणेशांची मूर्ती काळ्या पाषाणाची असून बाजूला वाहन उंदीराची सुंदर मूर्ती देखील आहे। हे मंदिर येथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे। या मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जातो। तसेच या मंदिराला फुले, पताका, लाइटिंग या सजवण्यात येतात। गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात येतो। महाआरती होते। गणेशोत्सवाच्या 10 दिवस अनेक भक्त इथे दर्शन घ्यायला येतात। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते। तसेच या मंदिरात भगवान शंकरांचे देखील शिवलिंग आहे। तसेच अशा आख्यायिका आहे की ही महादेवांची शिवलिंग अनेक वर्षापासून पाण्याखाली होती। नंतर तेथील पुजाऱ्यांना दृष्टांत झाला आणि हे शिवलिंग पाण्यातून बाहेर काढून त्याची स्थापना करण्यात आली। आता तुम्ही म्हणाल या मंदिरात जायचं तर कसे, तर चला आपण बघूया कसे जायचे। देवगड पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेले पोकरबाव गणेश मंदिर जाण्यासाठी तुम्ही देवगडवरून खाजगी वाहननेही जाऊ शकता। तसेच दाभोळे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। येथे सुद्धा खाजगी वाहन किंवा रिक्षा टॅक्सीने तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचवू शकता।